4 फेब्रुवारी रोजी प्रबुद्ध भारतचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मी सर्व प्रबुद्ध भारतच्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। प्रबुद्ध भारतच्या नाव बघितल्यावर प्रबुद्ध भारतचं पाक्षिक आठवतं आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं पाक्षिक त्यांच्या निर्वाणानंतर ते रद्द झालं, बंद पडलं आणि त्याच्यानंतर आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा ते पाक्षिक सुरू केलं, एवढ्यासाठी की जनतेने ते वाचावं, जनतेला बातम्या कळाव्यात, जनतेने त्याच्यामधून काहीतरी बोध घ्यावा अशासाठी ते पाक्षिक सुरू केलं आणि ते अजूनही चालू आहे। त्याच्यामुळे एक अभिमान असं वाटतं की पाक्षिक हे एक जनतेचं प्रबोधनाचं हत्यार आहे आणि ते हे हत्यार सगळ्या भावांनी बहिणींनी ते वाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। आपण सुद्धा त्याच्यामध्ये आपले जे काही विचार आहेत ते विचार मांडले गेले पाहिजेत, तेव्हा एकमेकांचा संवाद या पाक्षिकाद्वारे साधला जाईल। आज वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व भाव आणि बहिणींना शुभेच्छा देताना आनंद एवढाच होतो की सगळेजण एकत्र येतात, बोलतात आणि त्याबरोबरच हे पाक्षिक बंद पडू नये म्हणून सर्वांनी सहकार्य तर करायलाच पाहिजे आणि जेवढं पाक्षिक हे घरोघरी पोहोचेल तेवढं प्रबुद्ध भारत आणखीन पुढे जाईल आणि जागरूकतेने लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करेल अशी माझी इच्छा आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना सदिच्छा देते आणि थांबते।